कुठं अडवलं काय समज त्यांना अडवायचं जायलाच पाहिजे त्यांनी. त्यांच्याकडे बापाच पेंट त्यांचे काय मग धनगराच्या लेकरं शिकायचं नाही का? झाली 15-15 वर्ष झाली वाटलं त्यांची कवर करता. मुसलमानाला आरक्षण दिलं नाही, बंजारा समाजाला दिलं नाही, मराठ्यालाही दिलं नाही, आता त्या मुसलमानाला पण द्यायना. आणि आता ती एसटीतून धनगर समाज मागायला लागला मग त्याचं राजकारण करायचं अडवायचं. त्याने काय भेट आहे त्यांना काय संबंध नाही कोणाचा अडवायचं. एसटीतून आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचं. एकाही धनगरांनी याच्यात राजकारण करून सगळ्यांनी ताकदीनं उभारून लेकरा बाळाचं कल्याण हे लक्षात ठेवा. धनगरांनी आरक्षण नंतर करता येईल, सॉरी आपल्याला राजकारण तुम्हाला नंतर करता येईल. आरक्षण जाऊ देऊ नका. लेकरा बाळाच्या पिढ्या सुधारतील, कल्याण होईल त्यांचं. राजकारण नंतर करा. तुम्ही कोणत्याही पक्षात असाल ते जर आता मुंबईत चालले असले त्यांच्या पाठीशी धनगरांनी उभा राहायला पाहिजे. आणि ते जर रस्त्यात चालले असले तर मी आज आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो ज्या ज्या रस्त्यावरून ते जाणार आहेत त्या त्या रस्त्यावरती पाणी भाकरी जेवण मराठ्यांनी त्यांना कमी पडू देऊ नका. सगळे तुटून पडा, सगळ्यांनी त्यांना जीव भाऊ घाला, त्यांना पाणी द्या. रस्त्यात पुढे अडचण येणार नाही. ज्या रस्त्यावर जातील त्या रस्त्यावरती मराठ्यांनी काम करावं.